आपले द्वारकानाथ, त्यानंतर संतोष पवार आणि दीपक पाटील पालीचे हे 3 पंचांचं काम गेली 3 रात्रीमध्ये करतायत. चेंडू सिलेक्शन सुरू आहे. हायवे दिवा संघ टफ टीम मध्ये, म्हणजे ए गटातच हल्ली बरीचशा वेळेला आपण खेळताना बघितलेले आहे. आणि आपल्या परिसरातील जीवदानी बामणडोंगरी तेजस मात्रेची जी टीम आहे त्या टीम नंतर 3-4 वर्षे एवढी गाजवून सोडलेली आहेत की जाईल तिथे एक किंवा प्रथम किंवा द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावूनच ते बाहेर येतात. काल 12 पाड्याला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी पटकावलेलं आहे. 12व्याला पहिल्या नंबरचं बक्षीस आज त्यांनी पटकावलेलं आहे. म्हणजे दोन्ही टीम त्यांच्या एरियामध्ये फॉर्म मध्ये असलेल्या दोन्ही टीम आहे. त्यामुळे या ए गटामधला हा सामना प्रेक्षणीय होईल यात मात्र शंका नाही. बॉल बॉय दोघेही बाहेर आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की धावत या. हॅलो, कसलकड ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आदरणीय माजी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांतजी पाटील यांचा मी ते सन्मान घेत आहोत. आणि आष्टेगावचे पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष वसंतजी पाटील साहेब, वसंत पाटील यांचा आम्ही ते सन्मान घेत आहोत. चला मॅचला सुरुवात होईल. माई सर, हा चेंडू हो कट केलाय. चेंडू फक्त दिशा दिलेली आहे चेंडूला. या चेंडूवर एकेरी धाव मला असं वाटतं धावून पूर्ण केलेली आहे ती फलंदाजांनी. बिनबाद 1 अशी पहिल्या षटकातील एका चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघतो. आदित्य पाटील गोलंदाजीच्या मार्कवर आहे आणि विजय मिरकुटे साहेब इथे आलेले आहेत. उद्योजक आणि माजी सरपंच कराडे कासप ग्रामपंचायत, त्यांच्या बरोबर त्यांचे मित्र हे आलेले आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वसंतदादांवर असलेलं प्रेम. फुलटॉस चेंडू हवेत मारलाय. चेंडूची लँडिंग होते सेफ. या चेंडूवर मिळतात एकूण 2 धावा. तिसरी ओव्हरथ्रोची धाव घेण्याचा प्रयत्नही झाला नाही कारण जीव वाचवण्यासाठी हा खेळाडू खूप मागे गेलेला. प्रथमेश मात्रे खेळतो वैयक्तिक 2 या धावसंख्येवर आणि राहुल मात्रे सिंगलवर खेळतोय. विजय मिरकुटे रात्रीचे 12 वाजले तरी वसंतदादांचं प्रेम त्यांना इकडे खेचून घेऊन आलेलं आहे. भलेही पक्ष बदलले असतील परंतु वसंतदादांवरचं प्रेम बऱ्याच मंडळींनी ठेवलेलं आहे. हो, हा चेंडू मारलाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. लॉंग ऑफ मध्ये 1 धाव या चेंडूवर मिळतीये. या सिंगलनं 4 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. बिनबाद 4. हायवे दिवा विरुद्ध जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी असा हा सामना आहे. गोलंदाज तयार आहे आदित्य पाटील. चौथा चेंडू घेऊन येतो आदित्य पाटील. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आदित्यने सजवलेली आहे. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, गली मिड ऑफ मध्ये ऑफसाईडचं क्षेत्ररक्षण तैनात केलंय. हो 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 हो, काय चेंडू टाकलाय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. गुडलँड स्पॉटवर हा चेंडू टाकला गोलंदाज आदित्य पाटीलनं. कसलेला गोलंदाज आहे आदित्य. लेफ्टी आहे त्यामुळे त्याला नॅचरल स्विंग आहे. त्याच्या हातामध्ये जादुई अशी गोलंदाजी तो करण्याचा प्रयत्न करतो आणि नक्कीच त्यामध्ये यश मिळालेले. दोन्ही फलंदाज आता डिस्कस करतायत, एकमेकांना विचारतायत, विचारपूस करतायत, कानमंत्र घेतायत आणि या डिस्कशननंच तर नेहमी काहीतरी साध्य होत असतं. आणि ह्या डिस्कशननी काय साध्य झालं येणारा चेंडू आपल्याला इथे दाखवणार आहे. फलंदाज तयार. राहुल मात्रे बॅटची कडा घेऊन गेला. चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि पहिला गडी बाद होतोय तो राहुल मात्रे. सर खेळतोय. नुकताच केळवण्याच्या नाईट स्पर्धेमधला एक सामना मला आठवला. पेट विपक्ष हायवे दिवा दुसरा सामना होता. टार्गेट 53 रनचं होतं 3 ओव्हरमध्ये आणि पहिल्याच ओव्हरमध्ये बंटी जोशीच्या अगेन्स्ट 27 धावा आल्या. सेकंड ओव्हरमध्ये आपण पहिला टोटल 42 होता संघ पोहोचला, परंतु लास्ट ओव्हरमध्ये जिशानने त्या 11 धावा त्या ठिकाणी वाचवल्या. त्यामुळे लेफ्टी बॉलर्सला फेस करताना थोड्याशा अडचणी या टीमच्या वाट्याला पण येताना पाहिला. आणि इथे देखील आदित्यने चांगलं गोलंदाजी आतापर्यंत साकारली. नाही, आदित्यने कसून गोलंदाजी केलेली आहे, अजिबात न डगमगता. पहिलं षटक जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे ते बिनधास्तपणे टाकलेलं आहे. म्हणतो ना आपण
डेअरिंग करेगा तो भाई बनेगा. डेअरिंग केली त्यानं पहिलं षटक टाकण्याची. आणि तेजस मात्रेंचा इतिहास आपल्याला माहिती आहे. नवीन नवीन खेळाडूंना जुन्या खेळाडूंबरोबर एकत्र करतात आणि त्यामुळे अनुभव वाटला जातो. नवीन खेळाडूंना त्याच्यापासून शिकायला मिळतं आणि त्यामुळेच तर ही टीम आता आपण नावारूपाला आलेली पाहतोय. नवीन फलंदाज अजय भोईर मैदानामध्ये येतोय. अजय भोईर बघतोय इकडे तिकडे कुठे कुठे क्षेत्ररक्षक ठेवलेत. सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू ठेवलेले आहेत. एक लॉंग ऑफ मध्ये आणि दुसरं लॉंग ऑन मध्ये. हा चेंडू प्रहार करायचा होता. शफल झालेले उजव्या एसटीच्या बाहेरचा हा चेंडू होता. हे षटक संपल्याचा इशारा पंचांकडून येतोय. चांगलं षटक टाकलेलं आहे ते आदित्य पाटीलनं. पहिल्या षटकामध्ये त्यानं धावा दिलेल्या आहेत ते फक्त आणि फक्त 4. पॉवर प्ले मध्ये ड्रीम स्टार्ट खतर बामणडोंगरी संघासाठी दिली आहे आदित्य पाटील या गोलंदाजाने. आज खतर आशिष हायवे दिवा संघाच्या टीम मध्ये नाही आहे, त्यामुळे सलामीवीर म्हणून आपण नेहमी राहुल आणि आशिषला पाहिलं. प्रथमेश मध्ये जबाबदारी वाढेल. स्वतः पेशाने ऍडव्होकेट आहेत. ऍडव्होकेट प्रथमेश म्हात्रे हा खेळाडू अजूनही मैदानामध्ये तळ टोकून उभा आहे. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4च आले. आता सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहताय संकट मोचक गोलंदाज कल्पेश ठाकूर त्याच्यावरती विश्वास दाखवतोय तेजस. कल्पेश ठाकूरला रायगड प्रीमियर लीग सारखी मोठी स्पर्धा खेळण्याचा अनुभव त्याच्याकडे आहे. नक्कीच तो एक चांगला गोलंदाज आहे. परंतु हायवे दिव्याचे फलंदाज काही कमी नाही आहेत. त्यांची पण बॅटिंग ऑर्डर खूप स्ट्रॉंग आहे. अगदी येणारा 8वा 9वा खेळाडू पण षटकार चौकार मारू शकतो अशी टीम त्यांनी बनवलेली आहे. यष्टी रक्षक मला असं वाटतं आता यष्ट्यांच्या अगदी जवळ उभा आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखण्याचा प्रयत्न करतायत कारण आता क्षेत्ररक्षण पांगवलेलं आहे. 4च खेळाडू सर्कलच्या 8 ठेवलेले आहेत. बाकी सगळे खेळाडू सीमा रेषेला चिटकून उभे केलेले आहेत. ते कल्पेशनं. कल्पेशचा हा चेंडू भिरकावायचा होता मात्र बॅटच्या मधोमध आला नाही. या चेंडूवर मिळते ती एक सिंगल. पंच दीपक पाटील यांनी सांगितलंय की बॅट कट होती त्यामुळे ही सिंगल नावावर जाते ती प्रथमेश म्हात्रेच्या. सिंगल रनने मात्र एंड बदलला. स्ट्रायकिंग यायला आता राहुल आलाय. भागीदारी तुम्हाला बनवावी लागेल. या 4 ओव्हरमध्ये किमान 50च्या आसपास तुम्हाला पोहोचावं लागेल बनवताना. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन आणि लेन ठेवली. ही एक जमेची बाजू राहिलेली आहे बघा. रोशन या गोलंदाजांनी काय केलं वाईड एक सुद्धा टाकलेला नाही. स्टंप आणि स्टंपच्या जस्ट बाहेर अशी लाईन आणि लेंथ दोन्ही गोलंदाजांनी ठेवलेली आहे. हा ही चेंडू यॉर्कर स्टाईलनं टाकलेला. फलंदाजांच्या बॅटला चेंडू लागत नाहीये. आता मात्र खूप कठीण परिस्थितीमध्ये सापडलेला आहे तो हायवे दिवा. वाईड यॉर्करचा सातत्याने प्रयत्न होतोय कल्पेश ठाकूर कडून आणि अतिशय योग्य लाईन त्याने आतापर्यंत पकडली या मॅच मध्ये. आणि ही लाईन एखाद्या खतर लेफ्टी बॉलरसाठी खूप चांगली आहे कारण त्यांच्याकडे नॅचरल स्विंग आहे. त्याचा पूर्णपणे वापर ते मात्र मैदानाच्या आतमध्ये करत असताना सलगचे 2 डॉट बॉल त्यामुळे प्रेशर राहुलवरती डेफिनेटली वाढेल या षटकामध्ये. नाही आणि अजय भोईर 3 डॉट त्याच्याकडून गेलेले. आता रक्षात्मक पवित्र त्यानं घेतला. प्रथमेशनं कानमंत्र त्याला दिलेला की बाबा रे आता सिंगल काढून तू कमीत कमी स्ट्राईक तरी रोटेट कर. षटकार नाही मिळत तर चौकार घ्यायचा. चौकार नाही मिळत तर तिहेरी नाही मिळत तर दुहेरी नाही मिळत तर सिंगल तरी आलीच पाहिजे. हा कानमंत्र त्यानं दिला आणि सिंगल काढून स्ट्राईक रोटेट केलाय. तो अजय भोईरनं प्रथमेश मात्र स्ट्राईक मध्ये मारण्याचा प्रयत्न करत होता मात्र याही चेंडूवर 1 धाव मिळते. बॅटची कडा घेऊन चेंडू गेलेला. या सिंगल रन 7 धावा झालेल्या आहेत त्या हायवे दिवाच्या. स्टेप आउट होऊन आपण पाहिला काउंटर अटॅक करायचा प्रथमेशला परंतु त्या ठिकाणी चेंडू नीटचा बॅटवरती आला नव्हता. कल्पेशचा प्रयत्न आणि इथे आपण पाहिला विथ द टर्न हा फटका परंतु प्रोटेक्शन लावलं तेजसने. त्या ठिकाणी डीप मध्ये बघा घाई झाली आणि त्यानंतर रन आउटची विकेट. आदरणीय मोहन शेठ लबडे शिवसेनेचे नेते आणि माजी उपसरपंच खानावळे ग्रामपंचायत त्यांच्या बरोबर निलेश बाबरे ज्यांच्या सुवद्य पत्नी ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मोहन शेठ लबडे आणि निलेश बाबरे साहेबांचं इथे हार्दिक हार्दिक स्वागत. सगळे बिझनेसमॅन मंडळी मला असं वाटतं आता बाहेर पडलेली दिसते. फायनल बघायला आलेली आहे परंतु फायनल बघायची असेल तर तुम्हाला सकाळी 4 वाजेपर्यंत तरी थांबावं लागणार. आज हाय गट आहे. आज सगळ्या टॉपच्या टीम्स
ठाणे जिल्ह्यातल्या आणि रायगड जिल्ह्यातल्या या मैदानावर खेळताना आपण पाहतोय. आत्ताचा जो सामना आहे तो हायवे दिवा विरुद्ध जीवदानी बामणडोंगरीचा आपण इथे पाहतोय. 2 षटकं संपलेत. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 4, दुसऱ्या षटकामध्ये धावा येत आहेत 4, एकूण धावा हायवे दिवाच्या 8. समृद्ध म्हात्रे हायवे दिवा टीमचा एक खेळाडू मैदानामध्ये येतोय. धावचीत झाला खरं तर प्रथमेश. सलामीची जोडी दोन्ही मैदानाच्या बाहेर गेलेले दोघे राहुल म्हात्रे, प्रथमेश म्हात्रे. आता अजून एक समृद्ध म्हात्रे मैदानात उतरलेला आहे. 2 डाऊन पोझिशनला, 1 डाऊन पोझिशनला आपण बघितलं की अजय भोईर 4 चेंडूमध्ये 1 धाव त्यानं काढलेली आहे. 5 चेंडूमध्ये 2 धावा काढलेल्या आहेत. तो बाद होतोय. भातान गावातील या छोट्या छोट्या कन्या आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार अतिशय चांगलं करतायत. त्यांना पाणी, त्यांना वालाच्या शेंगा, हा आमचा आहार, इथला भातांचा आहार आहे, ते देत आहेत. हा पहिला चेंडू ऑफस्टंपच्या खूप बाहेर लाईन आणि लेंथ बघायला मिळते आणि अवांतर म्हणून घोषित केलाय पंचांनी. हा चेंडू 9 धावा धावफलकावर लागतायत त्या हायवे दिवाच्या. हायवे दिवा विरुद्ध जीवदानी बामणडोंगरी. हा चेंडू, हा ही चेंडू ऑफस्टंपच्या खूप बाहेर. लगातार 2 चेंडू वाईट टाकलेले आहेत. जीत खोत जे 3रं षटक घेऊन आलेला आहे तो मात्र थोडासा महागडा ठरतोय. सर, ओमकार नाईक हा कद प्रमुख खेळाडू इंजोर्ड आहे. काही स्पर्धेमध्ये तो नाही आहे, पण त्याची कमतरता या गोलंदाजाने आतापर्यंत तरी जाणवून दिलेली नाही. अशी कामगिरी या खेळाडूने केली. जीतचा हा बॉल आपण पहिला 3रा सलग वाईड बॉल. थोडं प्रेशर आहे जीत वरती. आघाडीचा गोलंदाज नसताना देखील जे खेळाडू आहेत टीम मध्ये त्यांनी मात्र अपेक्षित कामगिरी केली. आणि कालच्या रात्रीमध्ये आपण पहिला 12-12 नाईट स्पर्धेमध्ये भानुदास म्हात्रे उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता. त्याचंही षटक तुम्हाला कदाचित 4थ्या ओव्हरमध्ये पाहायला मिळेल. पण 3ऱ्या षटकामध्ये अजूनही लाईन आणि लेंथ भेटलेली नाहीये ती जीतला. हा वेगवान चेंडू टाकलेला, बॅटची कडा घेऊन चेंडू फाईन लेग सीमारेषेकडे जातोय. क्षेत्ररक्षण चेंडू अडवतोय, चेंडूची फेकी करतोय. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत फलंदाजांनी. या 2 धावांनी हळूच धावसंख्या वाढते. हायवे दिवा संघाची धावसंख्या पोहोचते ती 13च्या घरामध्ये. आमचे साथी स्कोरर सुमित पाटील इथे सुंदर असं स्कोरिंग करतायत. या अगोदर आपण नारपोलीचे मयूर पाटील यांची स्कोरिंग पाहिलेली आहे. या षटकातील मला असं वाटतं अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. 1च चेंडू झालेला आहे. दोन्ही फलंदाजांनी आता एकमेकांना विचारून आता आपापल्या पोझिशन्स घेतलेल्या आहेत, खेळण्यासाठी तयार. अजय ऑफस्टंपच्या बाहेर, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. वाईडची अपेक्षा होती ती फलंदाजाला, मात्र चेंडू बरोबर आहे पंच सांगतायत. शफल हल्ली बरेचसे फलंदाज होतात, त्यामुळे या ज्या गोष्टी घडत असतात आपण बघितलेलं आहे बऱ्याचशा वेळेला या टेनिस क्रिकेटच्या दुनियेमध्ये. आणि पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू, बॅटची कडा घेऊन जातोय चेंडू. तो तेजस म्हात्रे यांच्या हातामध्ये गलीमध्ये चेंडू जातोय आणि धावचीतची शक्यता पंचांनी बोट वर केलंय. धावचीत होतोय तो अजय भोईर. त्याला कशा रीतीने लवकर मैदानामध्ये आणता ही स्ट्रॅटेजी कदाचित या 2 खेळाडूंची असावी. आणि एक विकेट स्वतःहून सॅक्रिफाईस केलं त्या ठिकाणी फलंदाजाने. आता सिद्धेश क्रीडांगणाच्या आतमध्ये आला, त्याच्याकडून आता मोठ्या कामगिरीची अपेक्षा राहील टीम भूमी 11 हायवे दिवा संघाला. तसंही असू शकतं तुमच्या म्हणण्यानुसार की झालं ते याच्यासाठी झालं असेल, परंतु आधीची परिस्थिती थोडीशी वेगळी होती. खरं तर अशा फलंदाजांना लवकर पाठवायला पाहिजे. सिद्धेश पाटील सारखा जो फलंदाज आहे त्याला सुरुवातीला पाठवायला पाहिजे. म्हणजे चांगल्या खेळाडूला जर जास्त चेंडू खेळायला मिळाले ना तर त्याचा फायदा नक्कीच संघाला होत असतो. परंतु आता सिद्धेश थोडासा लेट आलेला आहे, पण कधी कधी आपण बघितलं की लेट आलेलेच शेट होतात.
लेट मैदानामध्ये जरूर आलाय, पण इथे मात्र आता परिस्थिती थोडीशी बिकट आहे हायवे दिवा संघासाठी. धावा फार कमी आहेत, त्यामुळे आता इथून आक्रमण त्यांना करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. नाही, आक्रमण हाच बचाव हे जे तंत्र सहभागनी विकसित केलेलं आहे ते तंत्र जर या फलंदाजांनी वापरलं तर निश्चितच धावांचा डोंगर उभा करता येईल. मात्र आतापर्यंत तरी बामणडोंगरी संघ हा सरस ठरलेला आहे तो हायवे दिव्यावर. हा चेंडू जीत खोतचा प्रहार केलाय आणि तुम्ही म्हणाला तसंच झालं. लॉंग ऑफ मध्ये उतुंग असा हा येतोय षटकार. आगमन झालेलं आहे. चंद्रकांत भोई कीर्तनाला गेलेले की भजनाला? ड्रेस त्यांचा तसाच दिसतोय, लग्नाचा साखरपुड्याचा ड्रेस असेल. हा चेंडू राईट ओव्हर. हा ही चेंडू प्रहार करायचा होता, मात्र डायरेक्ट हिट पण नाही झाली. या चेंडूवर एकही धाव मिळालेली नाही. चेंडू जातोय तो मेडन. जीत खोत खूप लांबलेलं षटक आहे, आतापर्यंत 8 चेंडूंचं हे त्यानं षटक टाकलेलं आणि एक अजूनही मला असं वाटतं चेंडू शिल्लक असावा. शेवटचा एक चेंडू शिल्लक या षटकातील. मारलाय परफेक्ट मारलाय का? आणि हो, परफेक्ट कार्यक्रम केला. लॉंग ऑनला मारलाय उत्तुंग असा हा षटकार. षटकार मारला परफेक्ट. त्यानं बरोबर स्वीट एरिया मध्ये त्यानं चेंडू घेतला. आमच्या पाहुणे आदरणीय महेंद्र बडेकर आणि त्यांच्या समवेत आलेले बडेकर आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून आपण धन्यवाद व्यक्त करूया. काय अफलातून बॅटिंग केले बघा या खेळाडूंना. लेट आले, शेड झाले, दणादण त्यानं फटके मारले. सुरुवातीच्या फलंदाजांना काही जमलं नाही, तो रडत नाही बसला, त्यानं हिंमत नाही हरली. त्यानं जशास तसं उत्तर देण्याच्या तयारीनं मैदानात उतरला. 2 षटकार त्यानं ठोकले आणि धावा नेऊन ठेवलेल्या आहेत त्या हायवे दिव्याच्या 26 वर. पॉवर हिटर सिद्धेश पाटील हा खेळाडू पॉवर हिटर आहे, पण तो आताच माहिती मिळाली की अजून त्यांचे खेळाडू पोहोचतात इथे, त्यामुळे सिद्धेश त्यामुळे लेट आला असावा. 2-3 खेळाडू मागे आहेत, ऑन द वे आहेत, कारण प्रचंड मोठा प्रवास त्यांचा भिवंडी मधून ते इथे खेळण्यासाठी आलेत, त्यामुळे सिद्धेश थोडा लेट आला, पण लेट पण थेट नाही. गरज होती, संघाला तशी गरज होती, परिस्थितीला तशी गरज होती. विजयासाठी विजयाची अपेक्षा ठेवून आलेला हा संघ या मैदानावर उतरलेला आहे. खरं तर पाहुणा संघ आहे आपल्या रायगड वासियांसाठी. हा पाहुणा संघ आहे हायवे दिवा. आणि दिवा म्हटलं की जंक्शन, रेल्वेचं जंक्शन स्टेशन. आणि इकडे बामणडोंगरीला आता रेल्वे चालू झालेली आहे, लोकल रेल्वे. आता आपण तिथे मुंबईवरून CST वरून डायरेक्ट बामणडोंगरीला जाऊ शकतो. म्हणजे दोन्ही जर कनेक्शन बघितलं तर रेल्वेचं कनेक्शन असलेली ही दोन्ही गावं आहेत. जीवदानी बामणडोंगरी विरुद्ध हायवे दिवा असा हा आपण सामना बघतोय. उपसभापती चषक 2024. खरं तर हे 14वं वर्ष आहे. 13 वर्ष सतत या मैदानावर आपण ही स्पर्धा बघितलेली आहे. शेवटचं षटक घेऊन आलाय भानुदास म्हात्रे. ग्रामीण मधल्या 2 बलाढ्य महासत्ता. पहिला फुल टॉस, आ बैल मुझे मार असा हा चेंडू होता आणि त्याच्यावरती फुल टोल वसूल केलाय. इथे मात्र षटकाराने स्वागत केलंय भानुदास म्हात्रे या खेळाडूचं. सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ आहे आणि त्याचं प्रत्यय बघायला मिळतंय. पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 8च धावा होत्या. 3ऱ्या षटकामध्ये धावा वाढलेल्या आहेत आणि 4थ्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार. किती अनिश्चितता. जबरदस्त सुरुवात झाली. कदर स्लॉग ओव्हर मध्ये तुम्हाला याच कामगिरीची अपेक्षा राहील हायवे दिवा कडून, कारण रन कमी होत्या पहिल्या 2 ओव्हर मध्ये. त्यानंतर मात्र आपण पहिलं आक्रमण करत असताना हा खेळाडू समृद्ध म्हात्रे त्याने मात्र भानुदासच्या अगेन्स्ट हा फटका सजवला, त्यामुळे भानुदास कमबॅक करेल का.
इथे आपण मला यॉर्कर लेंथ मध्ये बॉल ड्राईव्ह केला, बॉलला लॉंग ऑफ रिझन कडे सिंगल घेतली, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, रन मात्र मिळाली, सिंगल 33 वरती पोहोचलाय. या ठिकाणी हायवे दिवा हा संघबाजू अजूनही सिद्धेश पाटील मैदानाच्या मध्ये उभा आहे. स्कोर कार्ड वर आपण बघितलं तर 3 हा आकडा आपल्याला 5 वेळेला बघायला मिळतोय. 33 धावा, 3 विकेट, 3.2 म्हणजे 3 तिथे, 3 चेंडू मध्ये 12 सिद्धेश पाटीलच्या, म्हणजे अजून 3 तिथे. अजून 4 बॉलचा खेळ बाकी आणि एकतर हे टार्गेट सेट करणारे चेंडू राहतील स्लॉग ओव्हरचे. आणि या डेथ ओव्हर मध्ये मात्र आता सिद्धेश कशा पद्धतीने धावा बनवतो हे पाहावं लागेल. त्याच्याकडे असणारी गुणवत्ता अतिशय आक्रमक, त्याचा बॅटिंग स्टान्स आपण जर पाहिला तर प्रचंड आक्रमक. आणि इथे आपण पाहिलाय या स्पर्धेतला लांब लचक उत्तुंग असा इथे षटकार होतोय. इट्स आउट ऑफ द पार्क षटकार. देश हा सिद्ध करतोय स्वतःला मैदानावर. मी माझ्या संघासाठी लेट भले आलो असेल, परंतु माझ्या संघाला विजयासाठी जे 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 लागेल ते करेन. कॉन्फिडंटचे फटके त्याचे, अजिबात म्हणजे लेचेपेचे फटके नाही, कॉन्फिडंट त्याच्या चेहऱ्यावर झळकतोय. ताकद, टायमिंग या दोन्ही गोष्टींचा तो वापर करतो आणि प्रॉपर हिट त्याच्या माध्यमातून. इथे आपण पहिला स्क्वेअर लेग रिझन मध्ये फ्लायटिंग अँड इट्स माइटी वन बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषा पार. सिद्धेशच्या बॅट मधून आलाय आणखीन एक चांगला फटका, चौकार, 4 धावा. लाईव्ह सॉन्ग नेरे नाईट स्पर्धेमधला लाईव्ह ऑर्केस्ट्रा त्यांचा ऐकत होतो आणि खरं आम्ही कॉमेंट्री करतो तेव्हा त्यांनी बनवली खरं शॉर्ट परंतु स्वीट अशी ध्वनिप्रीत राहिली आमच्यासाठी. मस्त. सीएम तुम्हाला भेटायला आलेत, परंतु इथे बघा सिद्धेश पाटील हवी झालेला आहे. 3 षटकार ठोकले, 1 चौकार त्यानं मारलेला आहे, म्हणजे 22 धावांवर खेळतोय आणि चेंडू त्यानं खेळलेले फक्त 5. 1 मॅन आर्मी, एक हाती किल्ला लढवतोय तो हा सिद्धेश पाटील. घातक आणि विध्वंसक असा हा खेळाडू मैदानाच्या मध्ये प्रचंड आक्रमक झालाय. नेक्स्ट बॉल यॉर्क केला, बॉलला अगदी आपण पहिला खोलात टाकला होता, खोदून काढलाय ऑन साइडला. फिल्डिंग चांगली झाली शुभम कडून, थ्रो येईल तद्वर मात्र 2 धावा घ्यायचा अवधी या दोन्ही फलंदाजांकडे होता आणि 2 धावा इथे हायवे टीमला आपण येताना पाहत आहे. भानुदासनं कमबॅक केलेलं आहे या चेंडूवर. बामण डोंगरीचा हा भानुदास, शेवटचा आता 1 चेंडू त्याला फक्त टाकायचा आहे आणि समोर आहे सिद्धेश. फुलटॉस बसला, मार बसलाय, मात्र मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं होतं. या चेंडूवर 2 धावा मिळतात. 2 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 47 च्या घरामध्ये. जिंकण्यासाठी 48 धावांची गरज आहे, ती जीवदानी बामण डोंगरी संघाला 24 चेंडू मध्ये. वसंतदादा, आपण तोपर्यंत स्वागत करून घेऊया. या तिन्ही मान्यवरांना आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो. आदरणीय मोहनजी लबडे, निलेशजी बाबरे आणि विजय मिरकुटे या तिन्ही पाहुण्यांना विनंती आहे की त्यांनी या स्वागत कक्षामध्ये येऊन आमचं स्वागत स्वीकारावं. विजय मिरकुटे माजी सरपंच आणि उद्योजक, प्रभारी सरपंच खानावळे आदरणीय मोहन शेठ लबडे, सरपंच बारवई ग्रामपंचायत ज्यांच्या सुवद्यपती सरपंच आहेत बारवई ग्रामपंचायतीच्या, ते उद्योजक निलेश बाबरे, या तिघांचं स्वागत आम्ही इथे करतोय. मी वसंतदादांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. विजय मुरकुटे माजी सरपंच आणि सध्या नवीन MIDC इंडस्ट्रियल एरियामध्ये फॉर्म मध्ये असलेलं व्यक्तिमत्व, भरपूर कॉन्ट्रॅक्टर त्यांच्या ओळखीचे आहेत. यानंतर मोहन शेठ लबडे, प्रभारी सरपंच खानावळे. मोहन शेठ लबडे डॅशिंग नेतृत्व आणि शिवसेनेचे शिलेदार मोहन शेठ लबडे. आता जी सुप्रीमो झाली तिथे आपण राम मंदिर बघितलं असेल, तो स्पॉन्सर त्याचं सर्व देखाव्याचा खर्च त्यांनी केलेला. बरेचसे सप्ते होतात
त्या सप्त्यांमध्ये भरपूर देणगी मोहनशेठ लबडेंची राहिलेली आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या. यानंतर निलेश बाबरे बारवई ग्रामपंचायतीचे सरपंच, त्यांचंही आपण इथे स्वागत करूया. निलेश बाबरे पण एक डॅशिंग नेतृत्व आहे शिवसेनेचं. वसंतदादांवर त्यांचं नितांत प्रेम आहे आणि त्या परिसरातील प्रसिद्ध उद्योजक निलेश बाबरे यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. निलेश बाबरे पण जेव्हा जेव्हा तरुण वर्ग त्यांच्याकडे जेव्हा येतो तेव्हा मॅच साठी ते भरपूर त्यांचं आर्थिक सहकार्य राहिलेलं आहे आणि अजूनही राहत आहे. बरीचशी युवकांची मोठी फळी त्यांच्या पाठीशी असते. ते निलेश बाबरे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. खजिनदार कृष्णाई पतपेढी भातान हर्षद ठाकूर यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. या साहेब हर्षद ठाकूर, चंद्रकांत पाटील, कृष्णा जुमारे, चंद्रकांत भोईर आणि गणेश गाताडे या पाहुण्यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. हर्षद ठाकूर, कृष्णाई पतपेढी भातान खजिनदार, खजिनदार कृष्णाई पतपेढी भातान हर्षद ठाकूर, माजी ग्रामपंचायत सदस्य कसळकन चंद्रकांत पाटील, सामाजिक कार्यकर्ते भातान कृष्णा जुमारे, माजी सरपंच भातान चंद्रकांत भोईर आणि ग्रामपंचायत सदस्य भातान गणेश गाताडे यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर येऊन आमचा सन्मान स्वीकारावा. यानंतरचा सामना होणार आहे रुकेश काटावले, स्टेजवर या. घनसोळी आणि दांडी पालघर, पालघर आणि घनसोळी या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण स्टेजवर या. व्यासपीठावर वसंतदादा काठवले सगळ्यांचं स्वागत करतायत. हर्षद ठाकूर, चंद्रकांतजी पाटील, कृष्णा जुमारे, चंद्रकांत भोईर, गणेश गाताडे यांचं. चंद्रकांत भोईर, तुम्ही रोज आले तर रोज करू, उद्या आले तरी उद्या करू. सकाळी 6 वाजता सेंड ऑफ करायला लागेल. आमचे बैकर मामा इथे थान मांडून बसलेले आहेत. वय वर्ष 71. आठवण होते इथे की कोणत्या झेंड्याशी एकनिष्ठ कसं राहायचं आणि शेवटपर्यंत राहायचं हे त्यांनी शिकवलेलं. वसंतदादांच्या अगदी राईट हँड शेवटपर्यंत साथ त्यांनी जनार्दन घरत साहेबांनी सोडली नाही आहे. गेल्या वर्षी आपण या मॅचच्या उद्घाटनाला त्यांना श्रद्धांजली वाहिलेली. त्यांची आठवण नेहमी आपल्याला होते. चंद्रकांत भोईर, चर्चा सुरू आहे. मोहन लबडे यांच्याबरोबर, विजय मिरकुटे यांच्याबरोबर त्यांची चर्चा सुरू आहे. परंतु मैदानावर बघा चेंडू सिलेक्शन केलं जात आहे. दोन्ही फलंदाज आमचे चेंडू सिलेक्शन साठी गेलेले आहेत. ही छोटी मंडळी बघा, असा चेंडू दाखवतोय तो इकडे पाणी पितोय आमचा उद्याचा सचिन तेंडुलकर. रोनक मैदानावर गेलेला आहे. चेंडू सिलेक्शन सुरू आहे आणि फिल्डिंग लगेच लावून घ्या प्लीज. सगळ्या पाहुण्यांचं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. चला लवकरात लवकर सुरुवात करा. तेजस का तर मगाशी मी सांगितलं काही खेळाडू ऑन दी वे आहेत हायवे दिवा संघाचे. आणि कालच्या रात्रीमध्ये पेंदर नाईट स्पर्धेमध्ये याच हायवे दिवा संघाने बामणडोंगरी टीमला पराभूत केलं होतं. त्यामुळे आज पुन्हा एकदा एकमेकांच्या आमने सामने आपण पाहता. या ठिकाणी भातार नगरीमध्ये निमित्त आहे उपसभापती चषक या स्पर्धेमध्ये हे संघ तुम्हाला पाहायला मिळतील. 48 फायटिंग टोटल राहील सर या मॅच मध्ये. हा, नक्कीच फायटिंग टोटल राहणार आहे. परंतु पहिल्या 2 षटकांमध्ये बरचसं चित्र आपल्याला दिसेल.
पहिल्या 2 षटकांमध्ये जर बामणडोंगरी संघाने जर जास्त धावा केल्या तर हा सामना बामणडोंगरीकडे जाण्याची शक्यता आहे. परंतु जर का जीवदानी बामणडोंगरींनी जशी गोलंदाजी केलेली चांगली, तशी हायवे दिवाच्या गोलंदाजानं जर चांगला तिखट मारा केला, सटीक लाईन आणि लेंथची गोलंदाजी केली ना, तर दिवा संघ पण ही मॅच जिंकू शकतो. आर्यन भोईर खरं तर आघाडीचा प्रमुख गोलंदाज या टीमचा आहे. व्यावसायिक दर्जाचा क्रिकेट देखील तो सातत्याने खेळलाय. भिवंडी म्हटलं की नेहमी ग्रामीण मध्ये एक वेगळी दहशत राहिली त्या संघांची. घोडसई असेल आपण पाहिला, त्यानंतर टेंबिवली, भादबड, आता आपण पाहता मैदानामध्ये हायवे दिवा हाही संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला. 48 टार्गेट, पण तो रायगड ग्रामीण मधला सर्वोत्कृष्ट संघ आहे. त्या ठिकाणी जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी या संघाचं तगडं आव्हान राहील या टीम समोर. भरपूर रायगड प्रीमियर लीग मध्ये या गावातील भरपूर खेळाडू खेळलेले आहेत. 8 ते 10 खेळाडू दरवर्षी खेळतात. पनवेल प्रीमियर लीग मध्ये जवळजवळ 15 खेळाडू सहभागी होतात या गावाचे. याच्यावरूनच या गावाची दहशत किंवा या गावातील खेळाडूंची दहशत या क्रिकेट क्षेत्रामध्ये आपल्याला जाणवते. नाणेफेक जिंकली ती दिवा संघानं आणि प्रथम निर्णय घेतला होता तो फलंदाजीचा. क्षेत्ररक्षणासाठी जीवदानी बामणडोंगरीला त्यांनी आमंत्रित केलेलं आणि फलंदाजी करताना 47 धावा केलेल्या, जिंकण्यासाठी 48 धावांचं टार्गेट आहे. म्हणजे रोशन प्रत्येक षटकामागची सरासरी आहे ना, ती 12 धावांची सरासरी आता राहिलेली आहे. 12.00 प्रत्येक ओव्हर मागचा हा रिक्वायर्ड रेट. आणि पहिली जोडी शुभम पाटील उर्फ चिकू आणि त्याच्या बरोबरीने आपण पाहताय तकदीर पाटीलला नॉस्टॉकिंग एंडला. बॉलिंग ट्रॅक वरती आर्यन भोईर पहिल्या षटकामध्ये आला. पॉवर प्ले मध्ये सर निर्णायक षटक राहील. जर सुरुवात चांगली मिळाली बामणडोंगरी संघाला तर धावांचा पाठलाग अगदी सहजगत केला जाऊ शकतोय या टीमच्या माध्यमातून. पॉवर प्ले मध्ये फिल्डिंगचं रिस्ट्रिक्शन आपण जर पाहिलं, डीप मिड विकेटला एक फिल्डर उभा केला, एक लॉंग ऑफ, त्यानंतर मिड ऑन मध्ये एक फिल्डर उभा आहे. पहिला बॉल यॉर्क केला, चॉप केला बॉलला, यॉर्कर होता, फक्त दिशा दिली ऑफ ड्राईव्हचा हा फटका, सिंगलने एंड बदलला. बघा त्याची बॉलिंग ऍक्शन अगदी वेगळी आहे. झहीर खान जसा यायचा पॉपिंग क्रीज वरती उडी मारायचा आणि बॉल रिलीज करायचा, तशा पद्धतीची ऍक्शन आहे. नाही, हे जे बॅलन्स आहे हे सगळं बॅलन्स ठेवायला लागतं गोलंदाजाला. म्हणजे गोलंदाजी करताना पण दोन्ही हातांचा बॅलन्स लागतो. डावा हात म्हणजे काम नाही करत, परंतु बॅलन्सचं काम तिथे करतो जेव्हा उजव्या हाताने तुम्ही गोलंदाजी करत असता. त्यामुळे या ज्या क्रिकेटमधल्या या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, त्यांच्याकडे जर एखाद्या गोलंदाजानं लक्ष दिलं तर नक्कीच त्यामध्ये त्याला यश मिळतं. भिवंडी परिसरामध्ये आपण गेला तर धनेश रेवन भिवंडी सिल्वासा भिवंडी संघाचा व्यावसायिक क्रिकेटर. आणि नुकताच एक सामना आम्हाला आठवला रतनबुवा क्रिकेट स्पर्धेमधला, जेव्हा 1 रन करायची होती पवन केनेला, तेव्हा उस्मानने थ्रो केला आणि गोलंदाज होते स्वतः आर्यन, तो सामना त्याने जिंकून दिला होता. डायरेक्ट हिट उस्माननं त्यावेळेला केली होती आणि तो सामना आपण सगळ्यांनी बघितला होता. म्हणजे क्रिकेटमधली अनिश्चितता, क्रिकेटमध्ये चालवल्या जाणाऱ्या युक्त्या लुक्त्या किंवा चपळता जी आहे, फिल्डिंगचं पण महत्व किती आहे हे क्रिकेटनं त्यावेळेला दाखवून दिलेलं. कदर हर्ष भोईर आणि आशिष हे कधी येतात त्याची वाट पाहतात आयुर्वेदिवाचे खेळाडू. परंतु तुम्हाला विनंती राहील आयोजकांकडून आपण थोडंसं स्पीडअप करा, कारण वेळ फार कमी आहे. अगदीच थोडा उशीर झाला आजच्या रात्रीला स्पर्धेला सुरुवात होताना, त्यामुळे वेळ फार महत्वाची राहील. त्यामुळे आपण थोडं आम्हाला सहकार्य करा आणि सामन्याला सुरुवात करा. तकदीर पाटील आलेला आहे. तकदीर पण खूप नावाजलेला असा हा खेळाडू आहे. तकदीरनी पण बरीचशी मैदानं गाजवलेली आहे, त्यामुळे तकदीरवर पण या बामणडोंगरीच्या चाहत्यांचं लक्ष असणार आहे. तकदीर म्हटलं की रन मशीन, अतिशय चांगला खेळाडू. मिस्टर 360 डिग्री प्रमाणे प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याच्याकडे फटके आहेत, मारण्याची क्षमता त्याच्याकडे. तो खेळाडू त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला आपण सज्ज होताना पाहता. एका बाजूने आघाडीचा प्रमुख गोलंदाज आर्यन, तर समोर आपण पाहताय बामणडोंगरी संघाचा बॅटिंग मधला प्रमुख फलंदाज तकदीर पाटील. चांगलं बॅटल तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. तकदीर मागच्या काही स्पर्धांमध्ये थोडासा बॅटपॅच मध्ये होता, परंतु त्यानंतर बारापाडा नाईट स्पर्धेमध्ये त्याने चांबारली संघाच्या अगेन्स्ट केलेली दमदार फलंदाजी आपण पाहिली. तो सामनावीर राहिला आणि आज पुन्हा एकदा एका मोठ्या स्पर्धेमध्ये मोठ्या संघाविरुद्ध त्याला मात्र चमकदार कामगिरी करायची आहे. इथे मिड ऑफला क्लिअर केलंय ऍडव्होकेट प्रथमेश म्हात्रेच्या डोक्यावरून हा फटका चाललाय. इनफिल्डला क्लिअर करणारा चौकार. 4 धावा. धावा आलेल्या त्या 5. तिसरा चेंडू आर्यन. हो, यष्टी रक्षकानं काय चपळता दाखवली. डायरेक्ट हिट करण्याचा पण इकडे प्रयत्न केलेला आहे. सगळीकडे लक्ष आहे. घारीचं लक्ष जसं वरून असतं तसं
लक्ष भीर लक्ष या सगळ्या खेळाडूंचं मैदानावर आहे. अस्तित्वाची लढाई आहे, नॉकआउटच्या मॅचेस आहेत. जो कोणी हारेल त्याला सरळ घरचा रस्ता, त्यामुळे जिंकायचंच या इराद्याने सगळे उतरलेले आहेत ते मैदानात. दोन संघांची दोन गावाची प्रतिष्ठा पणाला लागली. ते बॅकफुटला गेले, कट केला, लेट कटचा फटका, आउटफील्डचा योग्य वापर करताना तकदीरला आपण पाहत आहे. फिल्डिंगचा प्रयत्न झाला, परंतु नशिबाची साथ मिळाली तकदीर पाटीलला आणि वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक वापरली तकदीरने. इथे मिळाला हा चौकार टीम बामण डोंगरीला. वसंतदादा आमचे डायरेक्ट तिथे म्हणजे मांडी मोडून जेवायला बसलेले खाली जमिनीवरच. एवढं जमिनीशी नाळ जोडलं गेलेलं व्यक्तिमत्व आहे ते वसंतदादा. म्हणूनच ही सगळी मंडळी त्यांच्या प्रेमाखातर इथे त्यांना भेटायला आलेली आहे, या मॅचला शुभेच्छा देण्यासाठी आली आहे. फुल टॉच ऑन साइडला फटका एक्झिक्यूट केला, त्या ठिकाणी फिल्डर आहेत आणि बॉल मात्र चालला एका टप्प्याने बाउंडलाईनच्या बाहेर. हा चौकार 4 धावा. तकदीर आता मात्र आक्रमक झाला. पहिल्या ओव्हर मध्ये आर्यनच्या अगेन्स्ट त्याने आता आक्रमकता आपली सिद्ध केली. हो, हा चेंडू आता आर्यननं चांगला टाकला. टप्पा पडल्यानंतर झपकन हात आला, परंतु याही चेंडूवर एक सिंगल रन मिळते. या सिंगलनं पोचते जीवदानी बामण डोंगरी 15च्या घरामध्ये. 12ची सरासरी पाहिजे होती रोशन. सुरुवात खूप चांगली झाली असं म्हणतात. वेल बिगिनिंग इज अ हाफ डन. म्हणजे तुमचं जर तुमची सुरुवात चांगली झाली की तुमचं अर्ध काम सोपं होतं आणि तीच सुरुवात तकदीरने करून दिली. लगातार 3 चौकार लगावले. आता शेवटचा बॉल या इनिंग मधला आणि समोर असेल शुभम पाटील हा खेळाडू. चला पुढच्या मॅचच्या दोन्ही कॅप्टन टॉस साठी आपण इथे आपण पाहिला ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि तर आपण पाहिला त्या ठिकाणी चेंडूवरती नजर नव्हती शुभमची आणि इथे मात्र हा डॉट बॉल शुभमच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पहिलं ओव्हर कंप्लीट आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल 15 धाबा स्कोर कार्ड वरती. बिनबाद 15. चांगली सुरुवात. थँक्यू सो मच. षटक तसं पाहिलं रोशन तर ते जीवदानी बामण डोंगरीसाठी फायदेमंद ठरलेलं आहे. तर हायवे दिवा संघाला थोडस अडचणीत ठेवून गेलेलं आपल्याला दिसतंय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 12 धावांची सरासरी पाहिजे होती, मात्र या 12 धावांच्या सरासरीच्या पेक्षा 3 धावा जास्त केलेल्या आहेत त्या फलंदाजांनी. आता 18 चेंडूमध्ये 33 चं समीकरण मैदानामध्ये आलंय आणि सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क बदलला कुणाल पाटील हा खेळाडू. प्रत्येक ओव्हर मागे 11.00 पहिल्या ओव्हर मध्ये 18 मिळाल्या, त्यामुळे थोडा प्रेशर राहील हायवे दिवा संघावरती. कारण जमेची आपण बाजू पाहिली तर एकही खेळाडू बाद झालेला नाहीये बामण डोंगरी संघाचा. चला पुढच्या मॅच साठी दोन्ही कॅप्टन दांडी पालघर हा संघ आहे आणि एका बाजूने गोठिवली घनसोली आहे. घनसोली संघाचे कॅप्टन आणि दांडी संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी लवकरात लवकर या. कुणाल पाटील तयार आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू जमीन लगतचा फटका मारलाय. क्षेत्ररक्षक धावत येतोय डीप मधून सर्कलच्या आत. या चेंडूवर 2 धावा धावून पूर्ण केलेल्या. चांगले रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते ती या दोघांदरम्यान. जोडी जमली आहे शुभम पाटील आणि तकदीर पाटीलची. तकदीर पाटील 3 चौकार मारले लागोपाठ, त्यानं दुहेरी धाव काढली, सिंगल काढलेली आहे. म्हणजे 15
धावांवर खेळतोय तो तकदीर पाटील आणि शुभम पाटील खेळतोय एका सिंगल रनवर. 17 धावा झाल्यात. कुणाल पाटील तयार आहे. अजूनही 31 धावांची गरज आहे ती येणाऱ्या 17 चेंडूमध्ये. कुणालचा हा चेंडू अफलातून कव्हर ड्राईव्ह मारलाय. भन्नाट कव्हर ड्राईव्ह मारलाय. क्षेत्ररक्षक चाच पडतोय तिथे. मिळाला त्याला चेंडू. चेंडूची फेकी पण वा मस्त फिल्डिंग बघायला मिळतीये. आणि या चेंडूवर मिळतात एकूण दोन धावा. सिंगल डबल असं कॉम्बिनेशन ठेवलंय. चौकारानंतर आता रोशन सेन्सिबल क्रिकेटला सुरुवात केलेली आहे. या दोन्ही फलंदाजांनी गॅप ढूंढतायत, गॅप शोधतायत आणि गॅप मध्ये फटकेबाजीला सुरुवात केली. पॉवर प्ले संपलाय. फिल्डिंगचं रिस्ट्रिक्शन थोडंसं आपण पाहतो हटलेलं आहे, त्यामुळे फिल्डर सर्व डीप मध्ये आहेत. त्यामुळे सिंगल डबल रन तेही महत्वाचे आहेत. परंतु याही क्षणाला आपण पाहिलं अगदी मोक्याच्या क्षणाला हा षटकार देखील मारतो तकदीर. षटकार होतो टीम बामण डोंगरीला. चेंडूमध्ये 23 धावांची गरज आहे आणि या दरम्यान आदरणीय नंदराज शेठ मुंगाजी यांचं या ठिकाणी आगमन होतंय. पनवेल तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, त्यांचं मनापासून आम्ही इथे हार्दिक स्वागत करतो. वसंतदादांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावर घेऊन यावं. भरत शेठ गायकवाड त्यांच्या बरोबर आहेत. या दोन्ही मान्यवरांचं हार्दिक स्वागत. नंदराज शेठ मुंगाजी आपलं या उपसभापती चषक 2024 मध्ये हार्दिक स्वागत. सन्माननीय सुप्रसिद्ध उद्योजक आणि आपण पाहता क्रिकेटला धर्म मानणारे हे व्यक्तिमत्व आदरणीय नंदराज शेठ मुंगाजी यांचं या ठिकाणी आगमन. नुकतीच आपण सिद्धेश ट्रॉफी पाहिली. खर तर एका बाजूला आपण पाहता भरत शेठ गायकवाड सुप्रसिद्ध उद्योजक, त्यांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत आम्ही आपलं या ठिकाणी करत आहोत. उपसभापती चषक 2024 या स्पर्धेमध्ये हा चेंडू फुलटॉस होता. जोरदार अपील केलाय. पंचांनी मात्र मान हलवले. नाही नो म्हणून लेग बायचा इशारा पंचांकडून येतोय. फटाक्यांची आतिषबाजी इथे सुरू झालेली आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये पनवेल तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय नंदराज शेठ मुंगाजी आणि त्यांच्या समवेत असलेले उद्योजक भरत शेठ गायकवाड यांचं स्वागत इथे करण्यात येतंय. अजूनही जिंकण्यासाठी येणाऱ्या 13 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे ती जीवदानी बामण डोंगरी संघाला. अजूनही मॅच येईन आहे. दोन्ही बाजूने अजून समप्रमाणात पारडं झुकलं गेलेलं आहे. मात्र एकाच षटकार आहे ना तो या मॅच मध्ये यू टर्न देऊ शकतो. कुणाल पाटील तिकडे सांगतायत एक बॉल एक चेंडू काढ. पण बघूया. शॉर्ट पिच चेंडू टाकला. मारायचा होता मात्र अंतिम क्षणी निर्णय घेतला. शुभम पाटीलनं एक सिंगल काढलेली आहे. शुभम पाटीलचं खरं तर कौतुक करायला पाहिजे रोशन. एक बाजू तकदीर पाटील मारतोय, दुसऱ्या बाजूने शुभम पाटील हळूच सिंगल वर लक्ष त्यांनी केंद्रित केलेलं आहे. त्यामुळे विकेट नाही जाऊन दिली. कुठल्याही प्रकारचं प्रेशर डेव्हलप करून दिलेलं नाहीये आपल्या संघावर. हे जे कॉम्बिनेशन राहिलेलं आहे ना दोन्ही फलंदाजांचं ते उल्लेखनीय असं कॉम्बिनेशन राहिलेलं आहे. सगळे जण आता विचार मंथन करायला एकत्र आलेले आहेत. कोणाच्या हातात आता चेंडू द्यायचा आहे. अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. हे षटक महत्वाचं आहे. त्यामुळे कोणाच्या ताब्यात हे षटक द्यायचं याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत. 12 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 19 धावांची गरज आहे ती जीवदानी बामण डोंगरीला. आदरणीय हरिदास मडवी ओवळ्याचे ज्येष्ठ नेते त्यांचंही इथे आगमन झालेले. त्यांचं हार्दिक स्वागत. 2 षटकं शिल्लक आहेत. 12 चेंडू मध्ये अजूनही 19 धावांची गरज आहे. म्हणजे सरासरी 9.5ची फक्त राहिलेली आहे रोशन. 9.5ची सरासरी म्हणजे एखाद षटकार त्यानंतर सिंगल डबल मिळालं 2-3 चेंडू फुकट गेले तरी चालू शकतात. किंवा जर षटकार चौकार नसतील मारायचे तर सिंगल डबल वर लक्ष केंद्रित करून पण होऊ शकतात. परंतु गोलंदाजाचा जर विचार केला तर त्यानं 3-4 जरी चेंडू प्रत्येक षटकामागे मेडन जरी काढले विकेट बाजूला जाऊ द्या तरीही या मॅच मध्ये परत येऊ शकतात ते हायवे दिवा.
समृद्ध ज्यानं फलंदाजी करताना एक षटकार ठोकलेला समृद्धनं ऑलराऊंडर समृद्ध दिवा गावचा सितारा तयार आहे. हा चेंडू शॉर्ट पिच होता, पंचांच्या बाजूने चेंडू सरळ जातोय बॅकवर्ड पॉइंट मध्ये 4 धावांसाठी. मारलाय, जोरात मारलाय, मात्र आताच चेंडू. 1 धाव या चेंडूवर मिळते. सेन्सिबल क्रिकेट शुभम पाटीलचं आज बघायला मिळालेलं आहे. शुभम पाटील चौकार मारला, त्यानंतर पुन्हा सिंगल काढतोय, अजिबात घाई नाही करत, गडबड नाही करत. आणि अशाच या सेन्सिबल क्रिकेटर्सची सध्या टेनिस क्रिकेटला गरज आहे. 10 चेंडू मध्ये जिंकायला 14 धावांची गरज आहे. हा चेंडू ओ जोरदार अपील केलाय, मात्र पंचांवर कोणताही प्रभाव नाहीये. खरं तर रोशन शुभम पाटीलची फलंदाजी बघताना मला योगेश पवारची आठवण होते. योगेश पवार पण असाच खेळतो, अजिबात घाई नाही, गोंधळ नाही, गडबड नाही, सेन्सिबल क्रिकेट खेळतो. सिंगल मिळाली तर मिळाली, मध्येच जर खराब चेंडू आला की षटकार चौकार मारायचा, हे जे तंत्र आहे, म्हणजे विकेट नाही शक्यतो आपली जाऊन द्यायची, याकडे त्याचा कटाक्ष असतो. आणि तसंच शुभम पाटील या मैदानावर करतोय. 9 चेंडू 14 धावांची गरज आहे. हा चेंडू बॅटची कडा घेतलेली की नाही घेतलेली देव जाणो, परंतु सगळे जण तिकडे ओरडत होते. हा चेंडू पंचांनी निर्धाव म्हणून घोषित केलेला. या मॅच मध्ये या चेंडूनं परत आणले बघा. 8-14चं समीकरण झालेलं आहे. अजूनही जिंकण्यासाठी येणाऱ्या 8 चेंडू मध्ये 14 धावा पाहिजे त्या जीवदानी बामणडोंगरीला. जीवदानी बामणडोंगरी विरुद्ध हायवे दिवा असा हा सामना आपण पाहतो. अटीतटीची लढत आहे. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय हातामध्ये, यष्टीरक्षकाच्या फलंदाज बाद होतोय तकदीर पाटील. या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस साठी या. आरसीसी पेठ आणि बोरशेती या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस साठी कृपया या. डीजे लावा गाणं एक. या षटकातील समृद्ध म्हात्रेने टाकलेले आहेत. पहिल्या चेंडूवर चौकाराचा मार पडूनही त्यानंतर कमबॅक करणं सोपं नसतं, परंतु हे अवघड काम सोपं केलेलं आहे ते समृद्ध म्हात्रेनं. चेंडू टाकलेत आतापर्यंत 5 आणि धावा पण त्यानं एक चौकाराचा मार खाऊन पण दिल्यात 5. लगातार 3 चेंडू तकदीर पाटीलला त्यानं मेडन टाकले आणि चौथ्या चेंडूवर अक्षरशः विकेट घेतली ती तकदीर पाटीलची गोलंदाज समृद्ध म्हात्रेनं. खरंच समृद्ध अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती दिव्याच्या या समृद्ध म्हात्रेकडून. समृद्धचा संदेशला चेंडू आहे, संदेशनं सेफ चेंडू लँडिंग केलेला आहे. 1 धाव घेतलेली आहे या चेंडूवर. आणि बचावात तर पवित्रा आल्या घेतला संदेश पाटीलनं. त्याला माहिती आहे की 1 डाऊनची पोझिशन आहे, ती जबाबदारीची पोझिशन आहे, त्यामुळे जबाबदारीनं खेळावं लागणार आहे. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. आणि हे षटक चांगलं षटक समृद्ध म्हात्रेनं टाकलेलं आहे. या षटकामध्ये फक्त त्यानं धावा दिलेल्या आहेत त्या 6. निर्णायक षटक, आणि निर्णायक षटक कसं टाकायचं याचं ज्वलंत उदाहरण देतोय तो समृद्ध म्हात्रे. 6 चेंडू 13 धावांची गरज आहे.
पुन्हा विचार मंथन करण्यासाठी एकत्र आलेले आहे. स्ट्रॅटर्जी ठरवली जाते या सगळ्या खेळाडूंकडून. हे एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे हायवे दिवाच्या या खेळाडूंचं. सगळेजण एकत्र येतात, विचार विनिमय करतात. अगदी क्विक मध्ये स्ट्रॅटेजिक टाइम जसं 2 मिनिटाचा असतो तसं हे म्हणजे अर्ध्या मिनिटात डिसिजन पण घेऊन टाकतायत आणि त्या निर्णयाला साजेल अशी गोलंदाजी होते, क्षेत्ररक्षण होते आणि या मॅच मध्ये आता आपल्याला ठसन बघायला मिळते. व्यासपीठावर बरीचशी आमची मान्यवर मंडळी बसलेली आहे. हरण्या आणि गरुडा महाराष्ट्र किंग च्या जोडीला पराजय करून महाराष्ट्र किंग वादळ व विमान यांची जोडी आज रायगडची शान महाराष्ट्रात झाली. ती नंदराज शेठ मुंगाजी यांची बैल जोडी आणि ती विजयी झाले. त्यांचा आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन इथे करतोय. बैलगाडा शर्यतींचे शौकीन तालुका अध्यक्ष आदरणीय नंदराज शेठ मुंगाजी यांचं स्वागत. त्यांच्या समवेत भरत शेठ गायकवाड, हरिदास मडवी या ओळ्याच्या पाहुण्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचं षटक शिल्लक आहे, प्रितेश पाटील घेऊन आलेला आहे. ओहो, प्रितेश न काय चेंडू टाकलेला, यष्टी रक्षकाकडून मिसफील्ड झाली, मात्र मस्त कव्हरिंग केलेली आहे या सिद्धेशनं. सगळ्यांच्या अगदी नजरा लागलेल्या की हा चेंडू चौकारासाठी जातोय की काय, परंतु नाही. आणि या चेंडूवर मिळते एक सिंगल. जिंकण्यासाठी अजूनही येणाऱ्या 5 चेंडू मध्ये जीवदानी बामण डोंगरीला 12 धावांची गरज आहे. सिद्धेश जो 26 धावा त्यानं केलेला आहे त्याचाच बंधू प्रितेश पाटील आता आलेला आहे. बघूया राम लक्ष्मणाची ही जोडी कशी आता रणांगणावर प्रदर्शन करते. प्रितेशचा हा चेंडू भिरकावलाय शुभम पाटीलनं आणि हा चेंडू जातोय सीमारेषा पार. दणदणीत शुभमचा हा चौकार. आणि त्यामुळे एक लकी चौकार मिळाला. खरं तर शुभम सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. त्याला माहिती आहे आपण फक्त बॅटला बॉल लावायचा आहे, धावा येणार ऑटोमॅटिक. आणि तसंच होतंय मैदानावर आतापर्यंत तरी. क्षेत्ररक्षणात आता बदलाव केला जातोय. लॉंग ऑन मधील क्षेत्ररक्षकाला आता तिकडे बाजूला केलं जातंय. यानंतरचा जो सामना होणार आहे पेठ आणि बोरशेती दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण टॉस साठी या. बघूया प्रितेश पाटील तयार. शुभमनं हा चेंडू खणून काढलाय. सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. एक धाव घेतलेली आहे, दुसरी साठी प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा धावून पूर्ण करतात. मस्त रनिंग बिटवीन द विकेट. जेव्हा म्हणजे मोठे मोठे मासे गळाला लागत नसतील ना तेव्हा काय मिळेल ती छोटी छोटी मछली घ्यायची आपल्या जाळ्यामध्ये. हे माहिती आहे बामण डोंगरीच्या या बहादरांना. 3 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी आता 6 धावांची गरज आहे. दोन्ही फलंदाज आता विचार विनिमय करतायत. आता दोघांनी एकमेकांच्या मुठ्या आवळल्या आणि एकमेकांना थंब केलेला आहे. बेस्ट ऑफ लक दिलेला आहे. हौसलाई अफजाई इथे सुरू आहे. प्रितेश पाटील मात्र दिव्याचा गोलंदाजीच्या मार्कवर तयार होतोय. राईट आर्म राऊंड. हा चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय थर्ड मॅन सीमारेषेजवळ आणि क्षेत्ररक्षण काय अफलातून होतंय. अफलातून क्षेत्ररक्षण. इकडून तिकडून इकडून तिकडून हे काय चाललंय मैदानामध्ये. आणि पंचांनी बोट उंच केलेला आहे. बघूया पंचांचा निर्णय काय. कोण आउट याकडे आता आपण बघणार आहोत. सेलिब्रेशन साठी तयार होते मात्र ओरडून सांगितलं की स्टंप उचल, स्टंप उचल. तेव्हा उचलला आणि तिसऱ्या अंपायर कडे रेफर करण्यात आलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे रेफर करण्यात आलेला आहे. पंच म्हणजे बॉलिंग वाल्यांचा रिव्ह्यू आहे का तुमचा. द्वारकानाथ या तिसऱ्या पंचांकडे स्टीव्ह बकनर यांच्याकडे आलेला आहे. आता दिवाणी कोर्टातून डायरेक्ट हायकोर्टामध्ये केस आली आहे. बघूया वकील मोठा करावा लागेल. हा जेठमलानी
तिसऱ्या पंचांकडे रेफर करण्यात आलेलं आहे. एक एक धाव महत्वाची आहे, एक चेंडू महत्वाचा आहे. त्यामुळे प्रत्येक जण बघतो आणि बघा फिल्डिंग किती मस्त केलेली, सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं. चेंडूचा थ्रो लगेच केला. इकडून क्रॉसिंग दिसेल बघ. दिसते इकडून दिसते. आता बघा आधीच्याला नाही रन आउट ना. पेठ आणि बोरशेती दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण टॉस साठी या. बरं ना अजून टम तरी काय उचललाय त्यांनी. अरे उचलला त्यांनी तो टम उचललाय त्यांनी. अगोदर लावलं बघ सावकाश बघ. दाखवा ना परत दाखवा. नाही अंपायर डिसिजन 12th मॅन असले तर तुम्ही 12th मॅन मग ठेवला याशिकाला बोलवतात ना. एक मिनिट असं थोडी आहे. शांती डबल एकदा दाखव जरा. परत एकदा दाखव. आधी तो अँगल दाखव स्टंप लावलेला पहिला. पहिली एक बेल. चला यानंतरचा जो सामना होणार आहे तो बोरशेती आणि आरसीसी पेठ. आरसीसी पेठ आणि बोरशेती या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी स्टेजवर या. दोन चेंडू मध्ये आता 5 धावांची गरज आहे. पंचांचं पण स्किल फार आता या डिसिजन मध्ये बघायला मिळालं आणि सगळ्यांना परत खुश करायला पण म्हणजे कोणावरही अन्याय होता कामा नये याची दक्षता पंचांनी बरोबर घेतलेली आहे. 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील पण कोणत्या निरपराधाला शिक्षा होता कामा नये आणि दोन्ही टीम टफ फाईट देत आहेत. 2 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. आपला नियम आहे कंपल्सरी चेसिंग. संदेश पाटील 4थ्या क्रमांकावर मैदानात आलेला आहे. संदेश गोंधळी, संदेश पाटील स्ट्राइक मध्ये आहे. ओ हो ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन आणि लेन ठेवली आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू होता. त्यामुळे या चेंडूवर मला असं वाटतं काहीच मिळणार नाहीये. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. संदेश पाटीलच्या हातामध्ये आता सगळं जीवदानी बामणडोंगरीचं भविष्य आहे तर प्रितेश पाटीलच्या हातामध्ये भविष्य आहे. ते हायवे दिवा या संघाचा अतिशय अटीतटीचा सामना झालेला आहे.
सगळ्या प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केलाय. फुलटॉस चेंडू मारलाय, मात्र चेंडू जातोय 4 धावांसाठी आणि हा सामना जिंकलेला आहे हायवे दिवा या संघानं. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. थँक्यू. स्वागत कक्षाकडे आपण वळू.